दिवा का लावला आहे मम्मी? अगं, आता कोजागिरी पौर्णिमेपासून ना आपला दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते. त्यामुळे रोज तिन्ही सांजेच्या वेळी दारात आपण हा दिवा, तुळशीत तर आपण असा लावतोच रोज, पण दारात रोज हा दिवा लावायचा असतो. आणि दिवाळीच्या दिवसामध्ये तर आपण खूप दिवे लावायचे असतात. त्याचं कारण असं आहे की शरद ऋतूच्या आधी वर्षा ऋतू असतो आणि वर्षा ऋतूमध्ये पावसाळा भरपूर असतो किंवा पाऊस भरपूर पडून गेलेला असतो आणि त्याच्यामुळे वातावरणामध्ये जीवाणू असतात आणि ह्या जीवाणूंमुळे काय होत असतं की आजार पसरतात. त्यामुळेच आपल्याला ह्या शरद ऋतूमध्ये येणाऱ्या दिवाळीच्या आधी सगळी स्वच्छता घराची बाहेरची करायची असते आणि त्याचबरोबर रोज दिवे लावायचे, म्हणजे वातावरणामध्ये जरी काही जीवाणू वगैरे राहिले असतील तरी ते नष्ट होऊन जातात आणि पुढच्या येणाऱ्या सीझनचं वेलकम करण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हायचं असतं. म्हणून हा दिवा मी दारात लावते. ठीक आहे मम्मा. आणि आता आपलं सौंदर्य खुलवून झालं. आता आपल्या दिवाळीचा फराळ करायचा आपल्याला. मम्मा मम्मा माझा आवडता पहिलं फराळ असायला पाहिजे तो आहे रव्याचा लाडू. तोच असायला पाहिजे, दुसरा असला तर मी नाही खाणार. नक्की रव्याचाच लाडू करणार, कारण माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींची पण फरमाईश आहे. तुझा रव्याचा लाडू खूप छान असतो आणि पहिला आम्हाला रव्याचा लाडूच पाहिजे, पहिली रव्याच्या लाडूचीच रेसिपी पाहिजे. आणि त्यामुळं तुमच्यासाठी मी पहिला असा छान पाकातला मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारा हा रवा लाडू कसा करायचा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा रवा लाडू जो आहे ना एकदम युनिक आहे. हे बघा, हा मी तुम्हाला तोडून दाखवते. तोडल्यानंतरही तुम्हाला जवळून टेक्स्चर ह्याचं दिसत असेल. खूप छान होतो, टेस्टला तर अप्रतिम लागतो. आता हा लाडू कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये महत्वाच्या टिप्सही दिलेल्या आहेत, त्यामुळे तुमचा रवा लाडू हा परफेक्टच होणार. आणि एवढं करूनही समजा काही वेळा काही समजा पदार्थ चांगले नसतील, काही नसेल त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स, जर समजा बिघडलाच, म्हणजे समजा तुमचा मिश्रण जे आहे लाडूचं ते पातळ झालं किंवा घट्ट झालं, तर त्यावेळी काय करायचं हेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहता पाहता तुमचं उजव्या हाताचं बोट हे सबस्क्राईबवर ठेवा आणि डाव्या हाताचं बोट लाईकवर ठेवा. मोठ्या मनाने हे करा, कारण ह्याच्यासाठी मनच मोठं लागतं. कारण तुम्ही व्हिडिओ खूप जण पाहता, पण फक्त तुम्हाला ही दोन बोटं उचलून दोन ठिकाणी ठेवता येत नाही, त्याला काही खूप कष्ट पडत नाहीत. फक्त एवढंच करायचंय तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर, कारण खूप छान छान इन्फॉर्मेशन्स मी तुम्हाला सांगत असते. नुसते पदार्थच नाही तर त्यामागे असणारं शास्त्र, आपली संस्कृती काय सांगते ह्याचंही नॉलेज तुम्हाला ह्याच्या माध्यमातून दिलं जातं. आणि त्यामुळे छोटंसं एवढंच काम करायचं तुम्हाला, दोन्ही हाताची बोट फक्त मोठ्या मनाने दोन ठिकाणी ठेवायची. उजव्या हाताचा अंगठा सबस्क्राईबवर आणि डाव्या हाताचा अंगठा लाईकवर ठेवायचा आहे. तुम्हाला एवढंच करायचं आहे. आणि डाव्या हाताचा जो बोट आहे ते लाईक नंतर शेअर वरती नक्की ठेवा. आणि जर तुमचा रव्याचा लाडू एकदम मस्त झाला, परफेक्ट झाला, तर मग कमेंट मध्ये नक्की सांगा. तयार व्हा दिवाळीचे सगळे वेगवेगळे पदार्थ नंदाज युनिक किचन बरोबर करायला, की जे सगळे हेल्दी असतील, तुमच्यासाठी आरोग्यदायी असतील आणि शिवाय वेगळे पदार्थही असतील. त्यामुळं आपल्या ह्या किचन बरोबर हे पदार्थ करायला तुम्ही सगळे सज्ज व्हा. आता आपण बघूया हे रव्याचे लाडू कसे करायचे. माझी मम्मा सांगणार आहे हे लाडू कसे करायचे. वेलकम टू नंदाज युनिक किचन. रवा लाडू करणे म्हणजे पण एक गंमतच आहे. बघा, साखरेचा पाक आणि तुपाची या रव्याबरोबर छान गट्टी जमली की हा लाडू असा परफेक्ट आपला छान तयार होतो आणि खायलाही एकदम मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारा असा तयार होतो. आता कुठलाही बॉन्ड त्यांच्यामधलं बाइंडिंग होण्यासाठी थोडासा आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि मग वेळ देत स्टेप बाय स्टेप ही कृती कशी करायची, ही रेसिपी कशी करायची रवा लाडूची, ते आपण पाहणार आहे. रवा लाडू करण्यासाठी मी इथं वाटीने मोजून 4 वाटी एवढा रवा घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2.5 वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने मोजून. 2 वाटी एवढं तूप घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. याचं प्रमाण कसं आहे? 4, 3, 2 आणि 1. परंतु 3 वाटी जर साखर घातली तर लाडू जास्त गोड होतात आणि म्हणून मी इथं 2.5 वाटी एवढी साखर घेतलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं, आपण तूप मोजतो किंवा पाणी मोजतो तेव्हा ते वाटीमध्ये कसं दिसतं तसंच आपण रवा मोजून घ्यायचा. शीग लावायची नाही. हे बघा, रवा मोजताना, नाहीतर आपल्याला काय सवय असते की वाटीने मोजून घ्यायचं म्हटलं की आपण शीग लावतो. तर हे मोजताना कसं मोजायचंय पहा.
हे बघा, आपल्याला अशी सवय असते वाटीने मोजून घेताना असं घ्यायचं, पण पाणी आपण असं मोजू शकतो का? नाही. मग आपण काय करायचं की पाणी कसं मावेल ह्या वाटीमध्ये तसाच हा रवा मोजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी 4 वाटी रवा आणि तसंच साखरही 2.5 वाटी घेतलेली, पण अशीच मोजून, शीग लावायची नाही, नाहीतर हे प्रमाण बिघडतं. आता सगळ्यात पहिली महत्वाची टीप ही लाडू करताना, ह्या 2.5 वाटी साखरेमध्ये 1 वाटी एवढं पाणी घालायचं आणि हे 1 तासभर किंवा आपण सकाळचा स्वयंपाक करत असतो, संध्याकाळचा स्वयंपाक करत असतो, ते करता करता किंवा आपल्या सोयीनुसार हे असं भिजत ठेवायचं आणि सतत ढवळत राहायचं. ही जी साखर आहे ती आपण पाक करायला ठेवण्यापूर्वी ह्याच्यामध्ये साधारण 70 ते 80% विरघळली पाहिजे, एवढा वेळ ही आपण भिजत ठेवायची. ही महत्वाची टीप आहे याच्यामध्ये पहिली. आता हा पाक जो आहे तो आपण मुरत ठेवलेला असतानाच ह्याच्यामध्ये केशराच्या काही काड्या पण टाकून ठेवायच्या, म्हणजे लाडूला रंग आणि फ्लेवर हे दोन्ही छान येतात. आणि हे मधून अधून असं ढवळत राहायचं. आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजण्यासाठी मी इथं गॅसवर एक जाड तळाची गोल कढई ठेवलेली आहे. गोल कढई ठेवल्यामुळं आपल्याला रवा भाजायला इझी जातं, पटपट तो आपल्याला हलवता येतो. आता ह्याच्यामध्ये आपण हा 4 वाटी रवा टाकून घेऊया. आता इथं ही दुसरी महत्वाची टीप, रवा भाजताना तूप घालायचं नाही आणि बारीक गॅसवर हा रवा भाजायचा. आता रवा मी इथं टाकलाय तर तुम्हाला तो थोडासा पिवळसर रंगाचा दिसतोय. आता आपण जसजसा भाजू ना तसा तो पांढरा फुलायला लागतो. जसा भाजला जाईल तसा तो हलका लागतो. आता मी हलवते तर मला थोडंसं हे जड वाटतंय हलवायला, परंतु जसं भाजत येईल तसं तो हलका वाटतो आणि शिवाय पांढरा शुभ्र दिसायला लागतो. एकदम लाल असा रवा भाजायचा नाही. लाल रवा भाजल्यामुळं काय होतं की लाडू करकर लागतात, मऊ लागत नाहीत, आणि म्हणून हा पांढरा भाजून घ्यायचा मंद गॅसवर. किती वेळ लागतोय मी तुम्हाला सांगते. बघा, 4 मिनिटामध्ये लो फ्लेमवरती हा आपला रवा छान भाजून तयार झालेला आहे. मग अशी जेव्हा मी टाकला रवा तेव्हा तो उलटण्याला हलवायला आपल्याला असा जड वाटत होता. आता हा एकदम हलका वाटतो आणि पांढरा शुभ्र फुललेला आहे. लाल करायचा नाही हा रवा. आता 2 वाट्या हे तूप ह्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर केलेले आणि आपण हे आता चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. रवा भाजताना जर आपण तूप वापरलं तर आपल्याला हलवायलाही जड जातं आणि शिवाय काय होतं की तूप जळतं आपण भाजताना, त्यामुळे त्याचा खराब वास येतो. असं आपण कडकडीत गरम करून टाकणार आहे. कोणतेही लाडू करायचे असू द्या, गव्हाच्या पिठाचे असू द्या, बेसन लाडू असू द्या, पीठ नेहमी आधी आपण काय करायचं, कोरडं भाजून घ्यायचं. कोरडं भाजल्यामुळं काय होतं, पटकन भाजलं जातं आणि हाताला हलवायलाही आपल्याला जड जात नाही. तूपही आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे. आता हे गरम झालेलं जे तूप आहे ते परातीमधल्या रव्यावरती आपण ओतून घ्यायचं. त्याच्यामध्ये रवा असा छान फुलून येतो बघा, कडकडीत तूप टाकल्यामुळं. मला रवा भाजायला 4 मिनिट एवढा वेळ लागला आणि एकदम लो फ्लेमवरती, आणि तूप गरम करायला मला 2 मिनिट एवढा वेळ लागला. बघा ह्याच्यात रवा कसा छान फुलतोय. आता आणखीन पांढरा शुभ्र होतो हा रवा. हे छान मिक्स करून घ्यायचं. म्हणजे तुपाचा जो फ्लेवर आहे ना तो छान राहतो ह्या लाडूमध्ये, म्हणून तूप आपण असं टाकायचं. आता हे थोडं थंड होऊ द्यायचं. आता आपण भिजत ठेवलेली जी साखर आहे ती पहा, जवळजवळ 60 ते 70% ह्याच्यामध्ये विरघळलेली आहे. साखर मोठी असल्यामुळं आपण ही प्रोसिजर करून घेतोय. आता ही भिजत घातलेली जी साखर आहे ना मी तुपाच्या भांड्यामध्ये घेते, म्हणजे आपलं तूप वाया जाणार नाही पाक करण्यासाठी. आता हे भांड मी गॅसवर ठेवलेले पाक करण्यासाठी. ही जास्त महत्वाची प्रोसिजर आहे. मी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे. इथंही साखर सतत ढवळत राहायची. तर हा जो पाक आहे ना तो आपल्याला बघायला लागत नाही, जस्ट पाण्याला उकळी आली की आपला हा पाक तयार होतो. आणि त्यामुळे मी तुम्हाला आधीची प्रोसिजर सांगितलेली आहे. जर आपण मोठी साखर घेतली 2.5 वाट्या, त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून डायरेक्ट जर आपण हा पाक करायला ठेवला तर पाण्याला उकळी लगेच येते आणि साखर विरघळली जात नाही.
मग आपण साखर विरघळेपर्यंत आपण ते गॅसवर ठेवतो आणि पाक कडक होतो. पाक कडक झाला की लाडूही कडक होतात. पाक जास्त पुढे जातो. ह्याचा पाक आपल्याला बघायला लागत नाही. ह्याचं हे योग्य प्रमाण आहे साखर आणि पाण्याचं. त्यामुळं पाक अगदी परफेक्ट होतो. आता लो फ्लेम वरती हे आपण सतत ढवळत राहायचंय साखर पूर्ण विरघळेपर्यंत. आता याला किती वेळ लागतोय मी तुम्हाला सांगते. ढवळत राहायचंय सतत. 4 मिनिट लो फ्लेम वरती मी हे सतत ढवळत राहिले. बघा आता ह्याच्यातली साखर सगळी विरघळलेली आहे आणि ह्याला उकळी यायला लागलेली आहे. पाक चेक करावाच लागत नाही. मी तुम्हाला टॅक्ट सांगते त्याची. आता ह्याला उकळी यायला लागलेली आहे. पाक मात्र लो फ्लेम वरतीच करायचा. हाय फ्लेम वरती काय होतं मी तुम्हाला सांगितलं की पटकन पाण्याला उकळी येते आणि साखर तशीच राहते. मग आपण साखर विरघळेपर्यंत आणखीन हलवत राहतो आणि तो पाक घट्ट होतो. त्याच्यामुळे लाडू कडक होतात. बघा आता हे चांगलं खळखळून फक्त उकळू द्यायचं आपल्याला. 4 मिनिट एवढा वेळ लागला. अजून आपल्याला एखादा मिनिट लागेल हे चांगलं उकळून घ्यायला. असं छान खळखळ उकळू द्यायचं आता हे. अर्धा मिनिट फक्त. अर्धा मिनिटापेक्षा पण कमी. एक 20 ते 20 सेकंद बस आणि हे बंद. हा पाक आपण ह्याच्यावर ओतून घेऊयात. आता ही चौथी महत्वाची टीप की काय करायचं, आपण कढईमध्ये वगैरे पाक करतो आणि त्याच्यात भाजलेला रवा टाकतो, तसं टाकायचं नाही. हा रवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. नाहीतर काय होतं की तो रवा जो आहे ना तो गरम असल्यामुळे लगेच पाक ऍब्सॉर्ब करून घेतो आणि लाडू कडक होतात. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला वाटेल आता हे खूप पातळ झालंय, पण हे असंच व्हायला पाहिजे. जसं थंड होईल ना तसं हे घट्ट होत राहतं आणि त्याच प्रोसेसमध्ये लाडू हे आपले मऊ होतात. नाहीतर मग लाडू एकदम घट्ट होतात. आता हे छान मी मिक्स करून घेते. तर लाडू बांधायला यायला वेळ लागतो आणि त्याचमुळे हे लाडू मऊ होतात. 15 काजू आणि 15 बदाम हे ड्राय रोस्ट करून पल्स मोड वरती मी याची पावडर केलेली आहे, ती मी याच्यामध्ये ऍड केली. त्याच्यानंतर थोडी आपण वेलची पावडर टाकूया त्याच्यात आणि हे छान मिक्स करून घेऊयात. आता हे असंच आपण रेस्ट करायला ठेवूया. किती वेळ लागतोय मी तुम्हाला सांगते. याला 10 मिनिटानंतर बघा आपलं हे मिश्रण, थोडंसं मीठ टाकायचं राहिलंय माझ्याकडनं मगाशी, ते पण टाकूया आपण. आणि 10 मिनिटानंतर बघा मगाशी होतं त्याच्यापेक्षा त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी दिसते पहा. बांधायला वेळ लागतो पण लाडू होतात खूप छान. आता आणखीन घट्ट व्हायला किती वेळ लागेल हे मी सांगते. 10 मिनिटानंतर आपण मगाशी जो पाक ओतला होता त्याच्यापेक्षा आता बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे हे. पाक ओतल्यानंतर बरोबर 6 तासांनी हे लाडू आपले वळण्यासाठी तयार झालेले आहेत आणि रवाही एकदम छान फुललेला आहे, एकदम मऊसूत झालेला आहे. आता आपण याचे लाडू वळूयात. आपण बाकीची सगळी कामं करत करत हा जो रवा आहे तो हलवत राहायचा येता जाता, म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. बघा हा छान मऊसूत असा झालेला आहे, ह्याच्यामध्ये गुठळ्याही नाही झालेल्या. लाडू वळायलाही छान येतो हा. त्याला थोडंसं आपण आता डेकोरेट करूया पिस्त्याचे आणि बदामाचे काप लावून. बघा आपला छानसा असा हा लाडू तयार झाला. असेच आपण सगळे लाडू वळवून घेऊयात.
तुम्हाला वळायला यायला थोडासा कमी जास्त टाइम लागू शकतो, डिपेंडिंग ऑन नेचर कसं आहे त्याप्रमाणे. आता अजून एक सांगायचंय मला, की जर तुमचा पाक घट्ट झाला, मी सगळ्या ह्याच्यामध्ये टिप्स तर दिलेल्याच आहेत. पण जर समजा चुकून घट्ट झाला, तर काय करायचं? तर पाणी उकळून घ्यायचं चांगलं आणि 1 चमचाभर पाणी, थोडं-थोडं करत पाणी घालायचं आणि हे असं मऊसूत होईल असं करायचं आणि मग लाडू वळायचे. आता पातळ झाला तर काय करायचं? जर पाक पातळ झाला म्हणजे एवढा वेळ ठेवू नये, 6 तास, 8 तास ठेवून जरी तुम्हाला हे बांधायला नाही आलं, तर काय करणार? तर आपले जे डाळं असतात ना, ते हलकंच शेकून घ्यायचं. तवा गरम करायचा, त्याच्यात टाकायचं, शेकून घ्यायचं आणि ते बारीक करून याच्यामध्ये गरजेनुसार मिक्स करायचं. मग आपल्याला छान हे लाडू वळता येतात. असेच पण सगळे लाडू वळून घेऊयात. बघा मस्त असे आपले हे लाडू तयार होत आहेत. छानसे लाडू आपण सगळे तयार करून घेऊयात. बघा आपले हे सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत. आपण घेतलेलं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये साधारण एक 40 ते 45 लाडू तयार होतात. आणि हे जे लाडू आहेत ते भरून ठेवतानाही फ्लॅट डब्यामध्ये ठेवायचे. एकावर एक जास्त लेयर लावायचे नाहीत. जास्तीत जास्त 2 लेयर, त्याच्यापेक्षा जास्त लेयर लावायचे नाहीत. हे लाडू 8 ते 10 दिवस छान टिकतात. 8 ते 10 दिवस राहणारच नाहीत. इतके छान हे लाडू होतात. तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. टेस्टला अतिशय अप्रतिम लागणारे हे लाडू नक्की करा. भेटूया परत एका अशाच छानशा रेसिपीसह. टिल देन गुड बाय.